ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजचा माझा विषय एक धाडशी स्त्री, विश्वासू आणि आज्ञाधारक म्हणजे सारा हिच्याबद्दल आज मी बोलणार आहे. बघा, सारा एक संदेष्टा अब्राहम याची स्त्री असून ती एक धाडशी व विश्वासू आणि आज्ञाधारक स्त्री होती. आणि तिचं उत्तम उदाहरण म्हणजे धाडसाचं ते आज आपण उत्पत्ती 12वा अध्याय आणि यामधील काही वचनं पाहणार आहोत. 11, 12 आणि 13. तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा, तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. बघा, तिथली जी लोकं आहेत आसपासच्या देशामध्ये ती फार क्रूर होती आणि त्यांना देवाचं भय नव्हतं. तरीसुद्धा सारा ही आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी जाण्यास तयार झाली आणि हाच तिचा धाडसी निर्णय होता. आपण उत्पत्ती याचा 12वा अध्याय 5वं वचन वाचलं तर आपली बायको सारा आपल्या पुतण्या लोट त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोचले. सारा आपला नवरा अब्राम याला देवाने ज्या देशात जायला सांगितले त्या देशात ती सोबत जायला तयार झाली. यातून तिचा देवावरचा विश्वास व आज्ञाधारकपणा आणि धाडसी वृत्ती दिसून येते. आज आपण देखील देवाच्या बाबतीत व जो आपला नवरा देवाची सेवा करीतो त्या बाबतीत धाडसी निर्णय घेतला पाहिजे. वाचलेलं वचन देव बाप्पा आशीर्वादित करो. आमेन.